Good morning, all of you. Today we are going to learn the 10th standard lesson 2.4. Okay, an epitome of a courage. What is the meaning of epitome? An epitome means an example or a symbol. Okay, epitome म्हणजे काय? एक प्रकारचं ते प्रतीक असतं, सिम्बॉल असतो. ओके, समजलं तुम्हाला? गॉट इट? Now in this lesson, an epitome of a courage, we are going to learn about Dr. Stephen Hawking. Now first open the page number 62. In this lesson we are going to learn about the Dr. Stephen Hawking, and Dr. Stephen Hawking was an example of courage. Courage म्हणजे काय? धाडसाचं ते प्रतीक होतं. नक्की त्यांनी आपल्या लाईफमध्ये काय धाडस केलंय ते आपण ह्या लेसन मध्ये अभ्यासणार आहोत. नक्की त्यांनी कोणत्या गोष्टीचं धाडस केलंय ते आपण बघूया. ठीक आहे. नाउ पुट युअर फिंगर ऑन लाइन्स. आय एम गोइंग टू रीड इट. वी ऑफन टेंड टू हाइड बिहाइंड अवर वीकनेस ॲज वी नो दॅट इफ अ पर्सन हॅज अ हँडिकॅप. समजा एखादा व्यक्ती जर का हँडिकॅप आहे, जर जनरली समजा एखादा व्यक्ती जर का गरिबीच्या परिस्थितीचा असेल, इफ अ पर्सन इज अ पुअर, तो काय केलं असतं त्याने? ही हाईड बिहाइंड हिज वीकनेस. तो गरिबीच्या आड लपतो आणि प्रत्येक वेळेस आपण मी गरीब आहे आणि अशी उदाहरणं देत राहतो. ओके, म्हणजे ज्या व्यक्तीकडे समजा एखाद्या व्यक्तीकडे जर का काही कमजोरी असतील, वीकनेस असतील, ते लोक काय करतात? आपल्या वीकनेसच्या आड लपतात. म्हणजे मला काय सांगायचंय? एखाद्या व्यक्तीकडे जर का काही वीकनेस असेल, समजा एखाद्याला हात नाहीये, एखाद्याला पाय नाहीये, एखाद्या व्यक्तीला डोळे नाही आहेत, तर तो काय करतो? आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट म्हणजे कोणती? तो एकतर भीक मागेल, एकतर मग आयुष्यामध्ये काहीच करणार नाही आणि आयुष्यभर त्या गोष्टीच्या मागे, म्हणजे मला हात नाहीये या गोष्टीच्या मागे रडगाणं लावतो. म्हणजे ज्याला लाईफमध्ये, आपल्या लाईफमध्ये ज्या व्यक्तींना काहीच करायचं नसतं, ते काय करतात? दे हाईड बिहाइंड दिअर वीकनेस. ते आपल्या वीकनेस म्हणजे काय? कमजोरी. ते काय करतात? आदर्श कमजोरीच्या आड लपतात हे लोक. ठीक आहे. नाउ we often tend, what is the tend means? Tend is a tendency. We have the tendency of hiding behind our weakness. म्हणजे आपल्या ज्या वीकनेस असतात, आपण काय करतो? त्या वीकनेसच्या मागे आपण लपण्याचा प्रयत्न करतो. We often hide behind our weakness. Okay. Disability. As I told you, disability. If a person is blind, he hides behind his weakness. तो त्याच्या वीकनेसच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. हँडिकॅप अपंग असेल तर तो व्यक्ती त्या मागे त्या अपंगत्वाच्या मागे तो लपण्याचा प्रयत्न करत असतो. और मोर्न ओव्हर देम अवर होल लाईफ. मोर्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोर्न? मोर्न इज अ फील सॉरी फॉर म्हणजे एखाद्या गोष्टीचं वाईट वाटणे. त्याला पूर्ण लाईफमध्ये, इन हिज लाईफ ही मोर्न, म्हणजे ते संपूर्ण लाईफमध्ये तो काय करतो? सॉरी, म्हणजे त्याला दुःख वाटतं. ठीक आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. दिस सेंचुरी इज 21st सेंचुरी. ही कोणती सेंचुरी सुरू सांगा मला पुन्हा? 21st सेंचुरी. कोणतं शतक चालू आहे? 21st, 21व्या शतकातलं. म्हणजे कोणतं? सध्या या शतकातला सगळ्यात ग्रेटेस्ट सायंटिस्ट कोण आहे? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. बट ही इज नो मोर. आता नाही राहिलेत ते. आहेत का? जिवंत आहेत का? नाही. Dr. Stephen Hawking was the one of the greatest scientists of this century. Did not do so. त्यांनी तसं केलं का? He did not do so. ते केव्हाही डॉक्टर स्टीफन हॉकिन्स डिड नॉट हाईड बिहाइंड हिज वीकनेस. ते कधीही आपल्या वीकनेसच्या मागे ते कधीही लपले नाही. समजलं तुम्हाला? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स नेवर हाईड बिहाइंड हिज वीकनेस. Then tell me, what happened with Dr. Stephen Hawking? Why did not hide Dr. Stephen Hawking behind his weakness? त्यांच्या वीकनेसच्या मागे का लपले नाही आणि किंवा त्यांना कोणते वीकनेस होते मला सांगणार तुम्ही कोणी?
ही वॉज हँडिकॅप. ऑल द पार्ट्स ऑफ हिज बॉडी वर डिसेबल झालेले होते. त्यांचे पार्ट्स म्हणजे त्यांचे हात सुद्धा काम करत नव्हते, त्यांचे पाय सुद्धा काम करत नव्हते. म्हणजे ही नेव्हर मूव, कुठेच मुवमेंट करू शकत नव्हते. कळलं का तुम्हाला? दो ही वॉज डिसेबल विथ हिज बॉडी बट ही कंटिन्यू हिज वर्क. त्यांनी काय चालू ठेवलं? ही कंटिन्यू हिज वर्क. त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. म्हणून ते लेखक म्हणतायत डॉक्टर स्टीफन हॉकिन्स डिड नॉट डू सो. त्यांनी तसं केलं नाही. मी पुन्हा वाचतोय, बोट ठेवा त्या ठिकाणी. तिसरी ओळ बघा. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. त्यांनी तसं केलं नाही. कसं नाही केलं? ते आपल्या डिसॅबिलिटीच्या मागे, आपल्या कमजोरीच्या आड कधीही लपले नाहीत. आणि त्याने काय केलं मग? ही कंटिन्यू हिज रिसर्च. त्यांनी आपला जो रिसर्च असेल ना, जे काम करायचं होतं, बिकॉज ही वॉज अ सायंटिस्ट लोकांचं काय काम असतं वी नो, ठीक आहे. तसं त्यांनी आपलं जे वर्क होतं, रिसर्च होतं, ते ही कंटिन्यू. इन स्पाइट ऑफ सफरिंग from a very rare disease, he had a rare disease. Dr. Stephen Hawkins had rare disease. Rare, दुर्मिळ असा आजार त्यांना झालेला होता. त्या डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना काय झालेलं होतं? त्यांना रेअर डिझीज. रेअर म्हणजे दुर्मिळ म्हणजे क्वचितच लोकांना, जास्त लोकांना तो आजार कधी होत नाही असा आजार, रेअर डिझीज त्यांना झालेला होता. अँड ड्रेडेड डिझीज होता तो, भयानक ड्रेडेड डिझीज त्यांना झालेला होता. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स कंटिन्यू हिज रिसर्च अनडाउंटेड मीन्स धैर्य न खचता, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा हार न मानता त्यांनी आपलं रिसर्च चालू ठेवलं. ही इज एक्झॅम्पलरी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्झॅम्पलरी? एक्झॅम्पलरी मीन्स फॉर एक्झाम्पल. आपल्यासाठी ते एक उदाहरण होते, एक्झाम्पल होते आपल्यासाठी. ओके, आयडियल एक्झाम्पल. ही इज एक्झॅम्पलरी करेज. त्यांचं जे धाडस होतं, त्यांचं ते धैर्य होतं, करेज, इट वॉज एक्झाम्पल फॉर अस. आपल्यासाठी ते काय आहे? एक्झाम्पल. एक्झॅम्पलरी करेज होता आपल्यासाठी. करेज शुड इन्स्पायर अस. कळलं का? त्यांचं जे एक्झॅम्पलरी करेज होतं ना, उदाहरणार्थ ते आपल्यासमोर एक आयडियल एक्झाम्पल होतं डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. इट इन्स्पायर अस. इन्स्पायर करणे म्हणजे काय? आपल्याला ती प्रेरणा देईल. समजतंय ना? हां, आपल्याला त्यांचं जे वर्क आहे, त्यांचं जे धाडस आहे, ते आपल्याला प्रेरणा देईल असं या ठिकाणी लेखक म्हणतायत. इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट. टू डू अवर बेस्ट. आपल्या परीने आपण काय करू? त्यांच्याकडे जर का आपण उदाहरण म्हणून जर का त्यांना बघितलं, त्यांच्याकडे बघितलं, इट इन्स्पायर अस. ते आपल्याला त्यांचे धैर्य काय करेल? इन्स्पायर करेल, प्रेरणा मिळेल आपल्याला त्यांच्यापासून. इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. आणि आपण प्रयत्न करत राहायचा अशा परिस्थितीमध्ये. ट्राईंग सर्कमस्टन्सेस म्हणजे काय? ठिकाणी परिस्थितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का आपल्यावरती संकट आलं तर आपण ते एक्झाम्पल जर का म्हणून आपण अनुभवलं किंवा त्यांच्याकडे जर का बघितलं, ते करेज, त्यांचं एक्झाम्पलरी करेज इन्स्पायर अस, आपल्याला प्रेरणा देईल. ओके, गॉट इट? दिस पॅरेग्राफ समजला का तुम्हाला? ओके, नाव द सेकंड पॅरेग्राफ आय एम गोइंग टू रीड इट. प्लीज पुट युअर फिंगर ऑन लाईन नाव. Exactly 300 years after the death of the greatest scientist Galileo. म्हणजे गॅलिलिओ यांचा मृत्यूच्या नंतर अगदी 300 वर्षानंतर कुणाचा जन्म झाला? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न. एक्झॅक्टली 300 years after the death of the Galileo. Galileo was one of the greatest scientists. आणि त्यांच्या नावाने खूप असे रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी सगळ्यात जास्त रिसर्च केलेले आहेत किंवा इन्व्हेन्शन केलेले, शोध लावलेत. लक्षात राहू द्या तुम्हाला, ठीक आहे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट गॅलिलिओ, त्यांच्या मृत्यूच्या नंतर डॉक्टर स्टीफन हॉकिन्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. कॅन यू टेल मी व्हॉट इज ऑक्सफर्ड? ऑक्सफर्ड काय? इज द सिटी. ऑक्सफर्ड काय? सिटी आहे. अँड देअर इज अ टॉपेस्ट युनिव्हर्सिटी इन ऑक्सफर्ड. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इज द टॉपेस्ट युनिव्हर्सिटी, टॉपेस्ट बेस्ट. ओके, इन लंडन. लंडन हे काय मग सांगा? कोणाचं राजधानी आहे? इंग्लंड ह्या देशाची राजधानी लंडन.
लक्षात राहू द्या, ठीक आहे. ऑक्सफर्ड, कुठे आला ऑक्सफर्ड? इन लंडन ऑन द 8th day of January. 8th day of January म्हणजे काय? 8वा दिवस. कुठल्या महिन्याच्या? जानेवारीच्या 8वा दिवस म्हणजे काय? 8 तारीख ना, 8 तारीख ना, 8 जानेवारी 1942. 1942 मध्ये कुणाचा जन्म झाला? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स बॉर्न. लिटल डीड, काय झालं? लिटल डीड हिज पॅरेंट्स, ॲज ऑल द पॅरेंट्स थिंक, प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा भविष्यामध्ये खूप मोठी अशी व्यक्ती बनेल, अशा प्रत्येक पालकांना वाटतं. ॲज सेम as other parents, the Dr. Stephen Hawking's parents also thought that our little kid will, काय होईल? Know that the one day their little boy would be hailed, काय करेल? संपूर्ण जगामध्ये काय करेल? वुड हेल अक्लेम. अक्लेम म्हणजे गौरव करणे, गौरव केला जाईल. या ठिकाणी स्टीफन हॉकिन्स यांच्या वडिलांना असं वाटलं होतं की आपला मुलगा भविष्यामध्ये एक मोठा सायंटिस्ट म्हणून गौरवला जाईल असं त्यांच्या आईवडिलांना वाटलं होतं. काय बनणार आहे? ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या सेंचुरीमधला सगळ्यात ग्रेटेस्ट सायंटिस्ट बनेल असं त्याच्या आईवडिलांना वाटलं होतं. ओके. निदर कुड एनीबडी इमॅजिन, बघा कोणीही इमॅजिन करू शकणार नव्हतं. निदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप. सोअर अप मीन्स फ्लाय, उडणे, उंच भरारी घेणे, सोअर अप. ओके. म्हणजे असं कुणालाही वाटलं नव्हतं की डॉक्टर स्टीफन हॉकिन्स लहानपणी, जेव्हा स्टीफन हॉकिन्स लहान होते, असं कुणालाही वाटलं नव्हतं की स्टीफन हॉकिन्स इतकं उंच भरारी घेतील. कुठे? स्पेसमध्ये. का? कारण त्यांचं जे रिसर्च होतं स्पेस संदर्भात आहे, ठीक आहे, अवकाशा संदर्भात त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांनी रिसर्च केलेला आहे स्टीफन हॉकिन्स. म्हणून लोकांना लहानपणीच वाटलं नव्हतं, लोकांना त्याच्या लहानपणीच वाटलं नव्हतं की स्टीफन हॉकिन्स इतकं उंच भरारी घेतील. दे कॅन नॉट इमॅजिन. बोट ठेवा पुन्हा एकदा. पुन्हा एकदा वाचतोय मी त्या ठिकाणी. निदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड, त्यांचं मन, कुणाचं? डॉक्टर स्टीफन हॉकिन्स माइंड वुड सोअर अप. सोअरचा अर्थ काय सांगितला मी? फ्लाय किंवा उंच भरारी घेणे, ठीक आहे. अप इन टू द स्पेस लाईक अ लाईट. लाईट प्रमाणे त्यांचं जे माइंड आहे विल सोअर अप, उंच भरारी घेईल असं कोणीहीच इमॅजिन करू शकत नव्हतं, ठीक आहे. मोर इम्पॉर्टंटली, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती सांगितली? मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट म्हणजे भाकीत करणे. टेल अबाउट द फ्युचर. कोणीही भविष्याबद्दल सांगू शकत नव्हतं किंवा प्रेडिक्ट करू शकत नव्हतं. काय? ही कुड बी द व्हेरी एपिटॉम ऑफ अ करेज. कुणालाच वाटलं नव्हतं की ते एपिटॉम, व्हॉट आय टोल्ड यू अबाउट द एपिटॉम म्हणजे काय? एक्झाम्पल ऑर अ सिम्बॉल ऑर अ प्रतीक. ओके. म्हणजे त्याला म्हणूया असं कुणालाच वाटलं नव्हतं की कोणीही भाकीत करू शकणार नव्हतं की ही कॅन बी अ एपिटॉम ऑफ अ करेज म्हणजे काय? धाडसाचं प्रतीक राहतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. समजलं तुम्हाला? हा पॅरेग्राफ समजला का दुसरा? चला नेक्स्ट पॅरेग्राफ. Courage, what is the courage? Now in this paragraph we are going to learn about the courage. Then tell me what is courage? Courage is a wonderful thing. एक सुंदर गोष्ट आहे किंवा एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की इट इज अ वंडरफुल थिंग दॅट इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट. इफ द पर्सन हॅज द करेज, एखाद्या व्यक्तीकडे जर का करेज आहे, समजा आदर्शकडे करेज आहे आणि ही इज फेसिंग अ बिग प्रॉब्लेम, त्याला जर का खूप मोठ्या संकटाला जर का सामोरे जायचं आहे, इफ हॅज अ करेज, त्याला जर का त्याच्याकडे करेज असेल, देन ही विल नेव्हर लूज हिज हार्ट. सांगा त्याचं धैर्य खचेल का? त्याचं धैर्य कधीच खचणार नाही. बिकॉज ही हॅज अ करेज. इफ अ पर्सन हॅज अ करेज ही विल नेव्हर लूज हिज हार्ट. त्याचं धैर्य कधीच खचणार नाही. अँड ही विल फेस एनी काइंड ऑफ कॅलॅमिटी. कोणत्याही प्रकारच्या संकटाला तो काय करेल? फेस करेल, सामोरे जाईल. ठीक आहे. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन.
ओके. एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती, म्हणजे एक छोटीशी गोष्ट असेल खूप मोठी करून सांगणे. एक्झॅगरेशन म्हणजे लेखक असं म्हणतायत इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन दॅट, म्हणजे एक मी स्टीफन हॉकिन्स बद्दल जर का असं सांगितलं की अतिशयोक्ती होणार नाहीये. कोणती गोष्ट सांगतायत लेखक बघा. टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, एक प्रकारे कोण होते स्टीफन हॉकिन्स, बोट ठेवा पुन्हा एकदा पुढे. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स अ लिव्हिंग लिजंड होते ऑफ अ कॉस्मॉलॉजी, एक जिवंत उदाहरण. कॉस्मॉलॉजी कोण आहे. कॉस्मॉलॉजी इज अ सायन्स ऑफ, बघा इथं बाजूला दिलेलं बघा, द स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ युनिवर्स. या विश्वाची निर्मिती म्हणजे त्याचा उगम कुठून झाला आणि त्याचा डेव्हलपमेंट, त्याचा विकास कसा झाला ह्या विश्वाचा. आपण ज्या विश्वामध्ये राहतोय त्या विश्वाची निर्मिती कशी झाली, त्या विश्वाचा उगम कसा झाला आणि त्याचं डेव्हलपमेंट कसं झालं, याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. कॉस्मॉलॉजी म्हणतात. समजलं का, काय कळलं. What is the cosmology? Cosmology is a science of studying origin and development of a space. Origin and development of a universe. त्याचं ओरिजिन कसं झालं म्हणजे त्याचा उगम, त्याची सुरुवात कुठून झाली युनिवर्सची, त्याचं डेव्हलपमेंट आतापर्यंत डेव्हलपमेंट जी झालंय त्याच्यावरती देखरेख किंवा त्याचा अभ्यास कोण करते. कॉस्मॉलॉजी करतं, शास्त्र. आणि स्टीफन हॉकिन्स वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट हू वॉज स्टडिंग अबाउट द युनिवर्स. कोण अभ्यास करत होता. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. कशाचा अभ्यास करत होते सांगा. कशाचा अभ्यास करतायत डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. युनिवर्सचा अभ्यास करतायत. युनिवर्स. अँड ही वॉज द लिव्हिंग लिजंड. लिव्हिंग एक जिवंत एक उदाहरण होतं आपल्यासाठी, महान व्यक्ती, लिजंड अशी ती व्यक्ती होती. कशाचा अभ्यास करणार. कॉस्मॉलॉजी. इट इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ अ करेज अँड होप. एक प्रकार काय होतं त्यांच्याकडे. करेज ऑफ होप अँड पर्सनिफिकेशन. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स इज अ व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज. करेज म्हणजे काय, धाडसाचं ते आपल्यासाठी एक चेतना देणारं एक उदाहरण. अँड होप आणि एक आशेचं एक ते उदाहरण होतं आपल्यासाठी. कोण. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स. एक्सेप्ट हिज माइंड म्हणजे एक्सेप्शन काय सांगितलं त्यांनी, अपवाद काय सांगितलं आहे. हिज माइंड. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी. बघा मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. बाउंड इन अ व्हीलचेअर म्हणजे खिळलेलं होतं. कशाला खिळलेलं होतं त्यांचं पूर्ण बॉडी. व्हीलचेअरला. आपली जी व्हीलचेअर होती डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांची, म्हणजे पूर्ण बॉडी निकामी होऊन गेलेली आहे. फक्त एक्सेप्ट हिज माइंड म्हणजे त्यांचं मन सोडून. मन का सोडावं लागलं म्हणजे याचा अर्थ त्यांचं मन, फक्त त्यांचं जे मन होतं वॉज वर्किंग. हिज माइंड वॉज वर्किंग. त्यांचं मन काम करतंय. बट हिज बॉडी वॉज नॉट वर्किंग एक्सेप्ट हिज माइंड. म्हणजे काय, त्यांचं मन सोडून सर्व बॉडी निकामी होऊन गेलेली आहे. कळलं का. अँड हिज होल बॉडी वॉज बाउंड. कशाला बाउंड होती, कशाला खिळलेली होती. कशाला खिळलेली होती. हिज व्हीलचेअर. त्यांच्या व्हीलचेअरवर खिळलेली होती. म्हणजे त्यांचं पूर्ण शरीर निकामी होऊन गेलेले. त्यांचा हात सुद्धा मुवमेंट करत नाहीये. कोणतं शरीर, पाय सुद्धा निकामी होऊन गेलेला, हालचाल करत नाही. कोणत्याही शरीराचा पार्ट त्यांचा मुवमेंट करत नव्हतं. फक्त मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांचं रिसर्च चालू राहिलं. त्यांचं रिसर्च कशाबद्दल होतं. रिसर्च कशाचं होतं. स्पेस, कॉस्मॉलॉजीचा अभ्यास चालू आहे त्यांचा. कधीही थकले नाही. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. स्टीफन हॉकिन्स यांनी पूर्ण शरीर आपल्या व्हीलचेअरवर चिपकून ठेवलेलं होतं. चिपकलं होतं म्हणजे काय, खिळलेलं होतं. नो मुवमेंट, कुठल्याही प्रकारचा हालचाल नाही. तर संपूर्ण बॉडी त्यांच्या व्हीलचेअरला काय झालेली आहे, बाउंड, खिळलेली आहे. आणि थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्वर्क ऑफ फेट. अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे नशिबाने काय केलं, नशीब चेंज होऊन गेलं. अनएक्सपेक्टेड चेंज इन लाईफ म्हणजे आपल्या लाईफमध्ये अनपेक्षित जो बदल घडतो त्याला. तर तो काय म्हणतोय, क्रुअल का म्हटलंय, कारण त्यांच्या लाईफमध्ये त्यांना साथ मिळाली नाही म्हणून तो क्रुअल म्हणतोय. क्रुअल म्हणजे निर्दयी. मला सांगा, एखादी व्यक्ती
नशिबाला निर्दयी का म्हणतोय? म्हणजे आपल्याबद्दल दया न जर का वाटत असेल नशिबाला किंवा दया वाटत नसेल तर साहजिकच ती काय असते? निर्दयी असते. बरोबर आहे की नाही? तसं त्याच प्रकारे स्टीफन हॉकिन्स बद्दल त्यांच्या नशिबाला दया आली नाही, म्हणून ते म्हणतात थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट yet he is one of the greatest scientist of this century. तरी शेवट जरी त्यांना त्यांच्या नशिबाने जरी साथ दिली नाही तरीही yet he is one of the greatest scientist of this century. तरी ते काय बनले शेवटी ते काय बनले? ह्या सेंचुरी मधले सगळ्यात ग्रेटेस्ट सायंटिस्ट बनले. कळलं इथपर्यंत? या 3 पॅरेग्राफ बद्दल कळलं? काही अडचणी आल्या की विचारून घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आता पुढची जी व्हिडिओ असेल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पॅरेग्राफ शिकणार आहोत. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.